नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मधील पार्ट 2 स्टडी केला होता. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 to 9 आपण सॉल्व केले होते. आज आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 10 पासून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत, क्वेश्चन्स, ते आपण सॉल्व करणार आहोत. फ्रेंड्स, बिफोर दॅट, if you are not watching our previous lectures, then watch it so that you get the sequence of today's lecture. तुम्ही जर आपले मागचे लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा, तर तुम्हाला पार्ट 3 ची सिक्वेन्स लक्षात येईल. लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक, दॅट इज प्रॅक्टिस सेट 3.5 पार्ट 3. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 चा तिसरा भाग अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण या प्रॅक्टिस सेटचे 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पार्ट 1, पार्ट 2 आपण अगोदर अभ्यासलेले आहे. आता क्वेश्चन नंबर 10 पासून पुढचा भाग हा आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये असेल. सो फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 10 काय आहे ते अभ्यासूया. क्वेश्चन नंबर 10 आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 10 असा आहे, इफ x raised to 31 plus 31 is divided by x plus 1 is divided by x plus 1, then find the remainder. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्नाचा अर्थ असा आहे, जर x raised to 31 plus 31 या पॉलिनॉमियलला x plus 1 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय असेल ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. ओके, सो फ्रेंड्स, त्या ठिकाणी जी पॉलिनॉमियल दिली आहे, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x ती अशी आहे, x raised to 31 plus 31. ओके, आणि याचा जो डिवायझर आहे, म्हणजे या पॉलिनॉमियलला ज्या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचंय ती पॉलिनॉमियल आहे डिवायझर x plus 1. सो बाय रिमाइंडर थेरम आपण काय करणार, x ची व्हॅल्यू काय घेणार, ऑपोजिट घेणार +1 च्या, दॅट इज x इज इक्वल टू -1. आणि मग या ठिकाणी बाय रिमाइंडर थेरम आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करणार. म्हणजे p ऑफ x च्या जागी येईल आपला p ऑफ -1. p ऑफ -1 इज इक्वल टू, या ठिकाणी येईल मग -1 रेज टू 31 प्लस 31. ओके, सो -1 चा 31 इंडेक्स आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, एकाचं कितीही वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तरी त्याचा गुणाकार जो असतो, तो प्रॉडक्ट जो असतो मल्टिप्लिकेशनचा 1 चा, तो 1च येत असतो. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की -1 आहे आणि निगेटिव्ह नंबरचा जर इंडेक्स हा इवन असेल तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते. परंतु निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स जर ऑड असेल तर मात्र त्याची व्हॅल्यू निगेटिव्हच येत असते. सो -1 चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं 1 येणार आहे आणि त्याचा इंडेक्स हा ऑड नंबर असल्यामुळे तो -1च येणार आहे, प्लस येणार नाही. म्हणून -1 रेज टू 31 ची व्हॅल्यू आली -1. ओके, प्लस 31 काय होईल मग या ठिकाणी लक्षात घ्या, 31 मधून -1 होतील आणि व्हॅल्यू येईल आपली 31 मधून 1 गेला, आली या ठिकाणी व्हॅल्यू 30. सो 30 जो आहे तो आपला या ठिकाणी रिमाइंडर येतोय. म्हणून जी व्हॅल्यू आहे बाय रिमाइंडर थेरम x plus 1 ने x raised to 31 plus 31 ला डिवाइड केल्यावर उत्तर मिळणार आहे आपल्याला 30. Therefore, remainder is equal to 30. म्हणजे x raised to 31 plus 31 या पॉलिनॉमियलला x plus 1 ने डिवाइड केलं असताना
मिळणारा रिमाइंडर जो आहे तो आहे 30, तो आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ते आहे एक्झाम्पल दॅट इज क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 काय आहे तो अभ्यासूया. Question number 11 है पा 11. Show that m minus 1 is factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शो करायचं आहे की m raised to 21 minus 1 तसंच m raised to 22 minus 1 चा m minus 1 हा फॅक्टर आहे. ओके, तर हे कसं सॉल्व्ह करणार पहा. p of m आहे या ठिकाणी m raised to 21 minus 1 म्हणजे पॉलिनॉमियल इनव्हेरिएबल ही आहे. आता बाय फॅक्टर थेरम या ठिकाणी जो डिवायझर आहे तो आहे m-1. सो फॅक्टर थेरम नुसार काय करणार आपण, टेक m इज इक्वल टू 1. आता हा 1 का पुट आउट केला आपण या ठिकाणी. जो डिवायझर दिलेला आहे तो आहे m-1. सो डिवायझर लागल्यास या ठिकाणी लिहून घेऊ आपण, डिवायझर इज इक्वल टू m-1. डिवायझर हा m-1 असल्यामुळे फॅक्टर थेरम नुसार त्याची अपोजिट व्हॅल्यू m ची असेल, -1 च्या ऐवजी असेल 1. ओके, सो आता p ऑफ m च्या ऐवजी या ठिकाणी लिहिणार आपण p ऑफ 1. ओके, m रेस टू 21 म्हणजे 1 रेस टू 21 -1. ओके, सो 1 चा 21 इंडेक्स आहे आणि 1 चं कितीही टाइम मल्टिप्लिकेशन केलं तर तेच येतं. या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रश्नच येत नाही. पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन कधीही पॉझिटिव्हच असतं. सो 1 रेस टू 21 म्हणजे 1 चं 21 टाइम मल्टिप्लिकेशन केलं तरी त्याचा प्रॉडक्ट येतोय आपला 1 -1. दॅट इज p ऑफ 1 इज इक्वल टू 0. आणि p ऑफ 1 इज इक्वल टू 0 येत असेल तर m-1 is the factor of given polynomial, that is p of m. ओके, या ठिकाणी 0 आन्सर आलेला आहे आपला. तर सेकंड काय दिलेलं आहे नाव, दुसरं आपल्याला असं सांगितलं आहे की m-1 हा m raised to 22 -1 चा देखील फॅक्टर आहे. मग दुसरी पॉलिनॉमियल जी असेल आपली ती असेल p इन व्हेरिएबल m, that is polynomial in variable m is equal to m raised to 22 -1. आणि इथे पण तेच आहे. बाय डिवायझर जो आहे तो सेम आहे, दॅट इज डिवायझर इज इक्वल टू m-1. म्हणून आपण काय पुट आउट करणार, देयरफॉर m इज इक्वल टू येईल या ठिकाणी, देयरफॉर m इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण टेक आउट करणार. सो p ऑफ 1 इज इक्वल टू येईल या ठिकाणी 1 रेस टू 22 -1. इथे तेच होत आहे पहा, एकाचं मल्टिप्लिकेशन 22 टाइम्स करायचं आहे आणि एकाचं मल्टिप्लिकेशन 1 चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स केलं तर ते 1च येतं. सो 1 22 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ 1 इज 1 -1. 1 -1 इज 0. म्हणजे m raised to 22 -1 या पॉलिनॉमियलला m-1 ने डिवाइड केल्यावर आन्सर येते 0. सिमिलरली m raised to 21 -1 या पॉलिनॉमियलला m-1 ने डिवाइड केल्यावर पण आन्सर येते 0. दोन्ही वेळेस 0 आन्सर येत आहे म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो बाय फॅक्टर थेरम m-1 इज फॅक्टर ऑफ
m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने m minus 1 हा m raised to 21 minus 1 आणि m raised to 22 minus 1 याचा फॅक्टर आहे हे या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे, कारण दोन्हींचेही आन्सर p of 1 आणि p of 1 दोन्ही पॉलिनॉमियल मध्ये यांचा आन्सर 0 आलेला आहे, म्हणजे रिमाइंडर 0 आलेला आहे. So -1 is factor of the given both polynomials. Okay. So friends, याच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय आहे ते पाहूया. क्वेश्चन नंबर 12 आहे पहा. स्टार क्वेश्चन आहे हा, म्हणजे हॉट्स क्वेश्चन आहे, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन म्हणतात याला. तो असा आहे पहा, इफ x minus 2 and x minus 1 half means x minus 1 upon 2 both are the factors of polynomial nx square minus 5x plus m, nx square minus 5x plus m, then show that m is equal to n is equal to 2. उदाहरणाचा अर्थ लक्षात घ्या. if x minus 2 and x minus 1 half म्हणजे x minus 2 आणि x minus 1 upon 2 हे दोन्ही nx square minus 5x plus m या पॉलिनॉमियलचे फॅक्टर असतील, तर m is equal to n and both are equal to 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे m आणि n या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत आणि ती व्हॅल्यू आहे 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फ्रेंड, या ठिकाणी लक्षात घ्या, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x आहे p of x nx square minus 5x plus m. ओके. आणि डिवाइजर आहे, या ठिकाणी आपण एक एक फॅक्टरच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊया. सुरुवातीला या ठिकाणी आपण लक्षात घेऊ x minus 2 इज फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनॉमियल असेल तर आपण या ठिकाणी म्हणू if x minus 2 is factor of p of x म्हणजे x minus 2 हा जर p of x चा फॅक्टर असेल तर काय होईल. मग या ठिकाणी जो x minus 2 हा डिवाइजर आहे, तर x च्या ठिकाणी आपण अपोजिट व्हॅल्यू पुट करणार म्हणजे 2 पुट करणार. सो p of x च्या जागी या ठिकाणी येईल आपलं p of 2 is equal to n 2 square minus 5 into 2 plus m. जर x minus 2 हा गिवन पॉलिनॉमियलचा फॅक्टर असेल तर p of 2 ची व्हॅल्यू 0 असेल. सो या ठिकाणी आपण लिहिणार 0, p of 2 is equal to 0 is equal to n into 2 square, हा 2 चा स्क्वेअर येतो 4, सो 4 into n येईल या ठिकाणी 4n minus 5 into 2 10 plus m. ओके. ला आपण इक्वेशन 1 नाव देऊ, म्हणजे 4n minus 10 plus m याची व्हॅल्यू आली आपली 0. आता सेकंड कंडिशन विचारात घेऊ. काय म्हटले, x minus 1 upon 2 हा सुद्धा गिवन पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं पुन्हा म्हणू शकतो की जसं x minus 2 is factor of p of x, तसं if x minus 1 upon 2 is factor of p of x असं असेल तर काय होईल मग p of 1 upon 2, कारण x minus 1 upon 2 आहे म्हणून p of 1 upon 2 is equal to, आता जिथे जिथे x होता आहे पॉलिनॉमियल मध्ये तिथे तिथे आपण त्याची व्हॅल्यू म्हणजे 1 upon 2 पुट आउट करणार. सो इथे येईल आपलं n into bracket 1 half square minus 5 into 1 half plus m. ओके. मग काय होईल लक्षात घ्या, p of 1 upon 2 0 येईल कारण तो फॅक्टर आहे म्हणून 0. आता पहा 1 चा स्क्वेअर 1 into n म्हणजेच n
अपॉन 2 चा स्क्वेअर होईल 4, सो n अपॉन 4 मायनस 5 इंटू 1 होईल 5 अपॉन 2 प्लस m. ओके, आता काय होईल लक्षात घ्या या ठिकाणी, या इक्वेशन मध्ये आपल्याला दोन जे दिसत आहे ते दोन्ही संख्या फ्रॅक्शन आहेत आणि फ्रॅक्शन्सची सबट्रॅक्शन करायची असेल तर त्यांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागतो. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण त्याचा एलसीएम घेतला तरी पण चालतो, तो येईल या ठिकाणी 4 पहा. सो या इक्वेशनला पूर्ण जर आपण 4 ने मल्टिप्लाइड केलं दोन्ही साइडला तर एक आपण पूर्णांकामध्ये एक इक्वेशन फ्रेम आउट करू शकतो. सो या ठिकाणी म्हणूया आपण मल्टिप्लाय both sides by 4 we get. तर या इक्वेशनला दोन्ही बाजूंना 4 ने मल्टिप्लाय करून आपल्याला काय मिळेल इथे लक्षात घ्या. इथे येईल आपलं 0 into 4 that is 0. ओके, 4 into n upon 4 4 गेट कॅन्सल होईल, मग इथे येईल फक्त n मायनस 4 into 5 by 2. या 2 ने त्या 4 ला भाग जाईल म्हणजे डिवाइड करू आपण, 2 2 जा 4. सो जो 2 येईल तो 2 into हा 5 होईल 10 मायनस 10 प्लस 4 ने m ला मल्टिप्लाय केल्यावर याचं आन्सर येईल आपलं 4m. हे झालं आपलं इक्वेशन 2. ओके, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण विचारात घेतलं तर यांच्या LHS सेम आहेत म्हणजे 0 आहे, तो RHS ला आपण कंपेअर करू शकतो म्हणजे दोन्ही इक्वल दाखवू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला मांडता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. काय फर्स्ट अँड सेकंड पहा, 4n minus 10 प्लस m is equal to n minus 10 प्लस 4m. सो फ्रेंड पहा या ठिकाणी लक्षात घ्या, दोन्ही साइडला -10 असल्यामुळे दोन्ही बाजूंचा -10 कॅन्सल होईल. इथे येईल आपलं 4n प्लस m is equal to n प्लस 4m. ओके, सो आता आपण सेम व्हेरिएबल असणाऱ्या टर्म्स एका बाजूला घेऊया म्हणजे 4n कडे n इकडे येताना 4n कडे मायनस होईल म्हणजेच 4n मायनस n इज इक्वल टू m त्या साइडला जाईल म्हणजेच काय होईल या ठिकाणी लक्षात घ्या 4m मायनस m. ओके, 4m मायनस m. 4n मायनस m झाला 3n आणि 4m मायनस m झाला 3m. ओके, सो दोन्ही ठिकाणी 3 असल्यामुळे 3 3 गेट कॅन्सल म्हणजे त्या ठिकाणी n इज इक्वल टू m हे आपलं प्रूव्ह झालं, m इज इक्वल टू n. आता आपल्याला n इज इक्वल टू हे प्रूव्ह झालं परंतु दोघांची व्हॅल्यू 2 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अजून ते आपण इकडच्या बाजूला प्रूव्ह करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला हे याच्यावर नोटबुकवर लिहिण्यासाठी तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि स्क्रीनशॉट घेऊन टाका म्हणजे आता इकडच्या बाजूला मी हे रफ करतो आणि तिथे आपण पुढील इक्वेशन सोडवणार आहोत. ओके, सो फ्रेंड कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉइंट. Now substituting n is equal to m in equation first, substituting n is equal to m in equation first. Equation first मध्ये जर आपण n is equal to m पुट आउट केला तर इक्वेशन फर्स्ट कसेल पहा काय होतं ते 4n minus 10 is equal to m म्हणजे 4m minus 10 plus m is equal to 0 असं ते इक्वेशन होतं 4m minus 10 plus m is equal to 0. सो काय लक्षात घ्या -10 तिकडे जाताना प्लस होईल म्हणजेच 4m plus m is equal to 0 plus 10 म्हणजेच 10 होईल तो. ओके, 0 plus 10 सो 4m plus m होईल 5m. 5m is equal to 10 सो m is equal to हा 5 तिकडे जाताना डिवाइड होईल 10 ला सो 5 2 जा 10 m ची व्हॅल्यू येईल 2 म्हणजेच n ची पण व्हॅल्यू येईल 2. हेन्स या ठिकाणी प्रूव्ह होतोय देयरफॉर काय प्रूव्ह होतोय m is equal to n is equal to 2 and hence prove. ओके, इथे आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. m equal to n हे या ठिकाणी प्रूव्ह झालं आणि m equal to n equal to 2 हे या ठिकाणी प्रूव्ह झालं. अशा पद्धतीने हा जो हायर ऑर्डर थिंकिंगचा क्वेश्चन होता हॉट्स क्वेश्चन तोही आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता या प्रॅक्टिस सेट मधला
शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. तो कसा आहे पाहूया आणि तो क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 13 हा आपण सॉल्व्ह करणार आहोत मग आता. क्वेश्चन नंबर 13 असा आहे पहा. क्वेश्चन नंबर 13 याच्यात दोन भाग आहेत, फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे दोन एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. फर्स्ट दिला आहे p ऑफ x इज इक्वल टू 2, p ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस 5x, 2 प्लस 5x, then p of 2 plus p of minus 2 plus p of minus 2 minus p of 1 minus p of 1. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जर p of x ही व्हॅल्यू 2 plus x असेल, म्हणजे पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x ही 2 plus 5x अशी असेल, तर p of 2 plus p of minus 2 minus p of 1 हे काय येईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सो फ्रेंड्स काय करायचं लक्षात घ्या, अगोदर दिलेली पॉलिनॉमियल लिहून घेऊ, म्हणजे पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x इज इक्वल टू 2 plus 5x. आता फर्स्ट साठी आपण हे सॉल्व करणार आहे. सो p of 2 घेऊ, म्हणजे p of 2 x च्या जागी 2 येईल, त्यावेळेस काय होईल पहा 2 plus 5 into 2, 2 plus 5 into 2 झाला 10, म्हणजे p of 2 ची व्हॅल्यू आली तुमची 10 plus 2 म्हणजे 12. ओके, सो p of 2 आला आपला 12. आता सेकंड कंडिशन विचारात घेऊ. सेकंड काय दिले आपल्याला, आणि सेकंड आहे p minus 2. p minus 2 काय होईल मग पहा या ठिकाणी 2 plus 5 into minus 2. ओके, सो 2 5 into minus 2 झाला, 5 2 जा 10 म्हणजे minus 10, 2 minus 10 that is minus 8. p of minus 2 आला आपला minus 8. क्वेश्चन सेकंड आणि थर्ड कंडिशन दिली p of 1. सो नाव p of 1 काय तर पाहूया. p of 1 येईल तुमचा 2 plus 5 into 1, x च्या जागी 1 पुट आउट करणार आपण. ओके, सो 2 plus 5 1 जा 5, that is 2 plus 5 झाला 7. सो थर्ड इक्वेशन आला आपल्या या ठिकाणी 7. आता फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय म्हणू शकतो आपण, हे जे दिलेली व्हॅल्यू आहे म्हणजे जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्याचा आन्सर आपण लिहू शकतो p of 2 plus p of minus 2 minus p of 1 इज इक्वल टू, या तिघांच्या व्हॅल्यूचे ऍडिशन करावे लागेल, म्हणजे पहिल्या दोनचे ऍडिशन नंतरचे सबट्रॅक्शन. सो p of 2 आलेली आहे आपली व्हॅल्यू 12, हे 12 प्लस p of minus 2 आली आहे आपली -8, सो ती येईल -8 मायनस p of 1 आलेली आहे 7, सो येईल -7. ओके, काय लक्षात घ्या 12 -8 झाला 4, आणि 4 7 म्हणजेच 4 7 झाला तुमचा -3. सो हे फायनल आन्सर आहे आपलं p of 2 plus p of -2 minus p of 1, याचा आन्सर आहे -3. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 13 मधील फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण सॉल्व्ह केलेले आहे. याच पद्धतीने त्याच्यात जे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे अजून क्वेश्चन नंबर 13 मधील सेकंड, ते पण आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला वहीवर लिहिण्यासाठी, नोटबुकवर लिहिण्यासाठी याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण अभ्यासणार आहोत सेकंड एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मधील सेकंड एक्झाम्पल पाहूया मग.
सेकंड एक्झाम्पल असं आहे क्वेश्चन 13 मधील if p of x is equal to 2x square minus 5 into root 3x plus 5, then p of 5 into root 3 find out करायला लागला. then p of 5 into root 3 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. p of 5 into root 3 म्हणजे x ची व्हॅल्यू 5 into root 3 असताना काय येईल या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू ते आपल्याला काढायचं आहे. सो फ्रेंड इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, p of x आहे पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x, ते आहे 2x square minus 5 into root 3x plus 5. ओके, आता p of 5 root 3 आपल्याला काढायचं आहे. therefore p of 5 into root 3 is equal to 2 into 5 into root 3 चा square minus 5 into root 3 into x म्हणजेच 5 into root 3 plus 5. पहा मग काय होईल या ठिकाणी p of 5 into root 3 होईल 2 into ब्रॅकेट मध्ये काय लक्षात घ्या 5 चा स्क्वेअर होईल 25 into root 3 चा स्क्वेअर म्हणजे रूट निघेल फक्त 3 राहील इथे मायनस इथे होईल 5 into 5 25 into root 3 म्हणजे 3. ओके, कारण root 3 into root 3 म्हणजे root 9 आणि 9 चा स्क्वेअर रूट आहे 3 plus 5. ओके, याला आपण सॉल्व करणार आता. सो 25 into 3 होईल 25 3 75 75 दुनी 150 म्हणजे 150. लक्षात घ्या 25 3 जा 75 75 2 जा 150 minus 25 3 जा that is 75 plus 5. ओके, लक्षात घ्या मग इथे काय होईल 150 मधून 75 गेले 75 राहिले 75 plus 5 that is 80. सो आन्सर येत आहे आपलं 80. म्हणजेच पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x 2x square minus 5 into root 3x plus 5 मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 5 into root 3 ठेवली तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू येते 80. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या प्रॅक्टिस सेट मधील सर्व एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 13 चे सुद्धा दोन्ही एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॅक्टिस सेट होता 3.5 हा टू मच लॉंग होता आणि इतका लॉंग असल्यामुळे याला एकच सेशन मध्ये जर आपण कंडक्ट केलं असतं, एक सलग सेशन घेतलं असतं तर त्यासाठी आपल्याला किमान 1.5-2 तास लागले असते आणि एवढा तास सलग स्क्रीनवर देणं हे तुमच्यासाठी सुद्धा थोडं त्रासदायक असल्यामुळे आणि आपलं कंटिन्युएशन जे आहे हे सेशन खूप लांबलं असतं आणि ते कंटिन्यू वॉचिंग करायला तुम्हालाही त्रास झाला असता, म्हणून आपण याला 3 फेजेस मध्ये डिवाइड केलं, पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3. सो फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपला पार्ट 3 पण संपलेला आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5 संपलेला आहे. म्हणून तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस सेट 3.5 आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व करण्यासाठी आपले 3ही लेक्चर पाहणे गरजेचे आहे. सो ज्यांनी ते अगोदरचे लेक्चर पाहिले नसतील आपले पार्ट 1 पार्ट 2 तर तेही पहा आणि अशाच पद्धतीने आपला अल्जेब्राचा स्टडी जो आहे तो कंटिन्यू ठेवा. विद्यार्थी मित्रो, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.